हॅलो स्टुडंट्स, आपण आता पुढचा पॉईंट बघणार आहेत. ॲट अप्परमोस्ट पोझिशन ए. ॲट अप्परमोस्ट पोझिशन एला काय फाइंड करायचं आपण? अप्परमोस्ट पोझिशनला तर व्हेलॉसिटी व्ही ए फाइंड करायचं आहे. आता ए पॉईंटला आपण कन्सिडर केला आहे व्हेलॉसिटी व्ही ए, बी पॉईंटला व्ही बी, सी पॉईंटला व्ही सी, डी पॉईंटला व्ही डी यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. मग पहिल्याने आपण ॲट पोझिशन ए ला अप्परमोस्ट पोझिशनला इथं व्हेलॉसिटी किती असतो ते बघूया. त्याचे मॅग्निट्यूड फॉर्म्युला बघायचा आहे. आता ते फाइंड करण्यासाठी दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. एक म्हणजे या पोझिशनला हे दोघं फोर्सेस जे आहेत, पहिला म्हणजे वेट आणि दुसरा म्हणजे टेन्शन ॲट पॉईंट ए, म्हणजे दोरी त्या स्टोनला जे ताणते ते म्हणजे टेन्शन टी. यांची दोघांची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे. मग टुवर्ड्स द सेंटरकडे असणारा जो फोर्स असतो तो तर सेंट्रिपिटल फोर्स असतो. मग याचा अर्थ काय होतो की दोघांच्या ॲडिशन हा काय असला पाहिजे? सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. हे बघा, बोथ वेट एम जी अँड फोर्स ड्यू टू टेन्शन टी आर डाऊनवर्ड्स ऑर टुवर्ड्स द सेंटर अँड द रिझल्टंट ऑफ देम इज ओनली सेंट्रिपिटल फोर्स. त्या दोघांच्या रिझल्टंट काय असेल? सेंट्रिपिटल फोर्स असेल. इफ व्ही ए इज द स्पीड ॲट द अप्परमोस्ट पॉईंट ए, समजा ए या ठिकाणी व्ही ए एवढा स्पीड असेल तर मग आपण लिहू शकतो या दोघांची सम कोणा इतकी असेल? इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि ए पॉईंटला फाइंड करायचं आहे तर सफिक्स ए अटॅच करून द्यायचा. बरं, आता पुढचा पॉईंट बघूया आपण. तर आता फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड वरच्या पॉईंटला, टॉपमोस्ट पॉईंटला, म्हणजे ह्या ठिकाणी स्पीड हा कमीत कमी असतो ए पॉईंटला, आणि असा स्पीड वाढत 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 इथं जास्तीत जास्त असतो, इथं मीडियम असतो आणि इथं कमी 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 होत कमीत कमी असतो. शून्य, झिरो नसतो पण काहीतरी असतो. मग तोच स्पीड आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आता फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड टेन्शन ॲट पॉईंट ए, पण दोरीमधील ताण जेव्हा स्टोन वरती असतो तेव्हा दोरीमध्ये ताण बिलकुल नसतो, म्हणजे झिरो असतो. मग ते जे इक्वेशन 1 आपण पाहिलं, एम जी प्लस टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, त्याच्यामध्ये टी एची व्हॅल्यू झिरो टाकली. मग राहिलं काय शिल्लक? हा एम एम गेट्स कॅन्सल्ड. मग हा आर जो आहे तो जीला मल्टिप्लाय केला तर व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. मग व्ही एची व्हॅल्यू फाइंड करायची तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, तर व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी. धिस इज द मिनिमम पॉसिबल स्पीड ॲट पॉईंट ए. आता ए या ठिकाणी किती व्हेलॉसिटी असतो? टॉपमोस्ट पॉईंटला रूट आर जी. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, आता बी पॉईंटला म्हणजे सगळ्यात खालच्या पोझिशनला आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड करायचं आहे, व्ही बी फाइंड करायचं आहे. आता इथं टेन्शन कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर आहे, पण वेट कसं आहे? डाऊनवर्ड आहे. मग इकडे तर ह्या पार्टिकलला असं सर्क्युलर मोशनमध्ये राखून ठेवण्यासाठी किंवा परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स हा काम करत असतो. मग सेंट्रिपिटल फोर्स कसा फाइंड आउट करणार या दोघांवरून? तर हा जो टेन्शन आहे त्याच्यामधून वेट मायनस केलं, हा मोठा वेक्टर आहे, हा छोटा वेक्टर आहे, तर ह्या टेन्शनमधून वेट मायनस केलं तर शिल्लक जो राहील तो काय असेल? सेंट्रिपिटल फोर्स असेल. मग इक्वेशन कसं बनेल? तर बघा, इथं थोडंसं डिस्क्रिप्शन लिहावं लागतं. फोर्स ड्यू टू टेन्शन बी कसं आहे? फोर्स ड्यू टू टेन्शन बी इज व्हर्टिकली अपवर्ड्स अँड टुवर्ड्स द सेंटर अँड ऑपोजिट टू एम जी. टी बी आणि एम जी हे दोघं ऑपोजिट आहे. इन दिस केस देअर रिझल्टंट इज द सेंट्रिपिटल फोर्स. त्यांचा रिझल्टंट काय असेल? सेंट्रिपिटल फोर्स असेल. रिझल्टंट मायनस का बरं केलं समजलं? कारण टी बी हा ग्रेटर वेक्टर आहे आणि एम जी लेस आहे. मग त्याच्यामधून हा मायनस केला, हां, तर जे शिल्लक राहील तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल. आता इथल्या व्हेलॉसिटीला बी सफिक्स नाव द्यायचे म्हणजे आपल्याला लक्षात राहील की इथली व्हेलॉसिटी आहे. आता व्हाईल कमिंग डाऊन फ्रॉम द अप्परमोस्ट टू द लोअरमोस्ट पॉईंट, जेव्हा ए पॉईंटपासून बी पॉईंटला जेव्हा तो स्टोन येणार किंवा ऑब्जेक्ट येणार, द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, उभी डिस्प्लेसमेंट किती असेल? डबल आर असेल. उभी डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट माहिती आहे की नाही?
तर ए पासून बी पर्यंत असा आला तर हे डिस्टन्स कवर्ड, पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल आणि फायनल पोझिशनमधील शॉर्टकट डिस्टन्स. मग किती येते, हे आर प्लस हे आर म्हणजे 2r. समजली. मग व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट फ्रॉम पॉईंट ए टू बी, इथून इथं गेला तर 2r, इथून इथं पोचला पार्टिकल तर डिस्प्लेस किती झाला तो r, इथून इथं आला तरी r. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टकट डिस्टन्स असतं. आता तर व्ही बी हा स्पीड मानला तर टी बी इज इक्वल टू टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इथं बी सफिक्स लावायचा. डाऊनला येताना वाईल कमिंग डाऊन फ्रॉम द अप्पर मोस्ट टू द लोअर मोस्ट पॉईंट द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट इज 2r. डिस्प्लेसमेंट किती असते, 2r. समजली ही डिस्प्लेसमेंट. तर द मोशन इज ओनली गव्हर्न बाय ग्रॅव्हिटी, म्हणजे वरून ए पासून बीकडे येताना त्याला खाली कोण खेचून आणतं, ग्रॅव्हिटीमुळे येते, म्हणजे ग्रॅव्हिटीचं प्रभुत्व त्याच्यावर असतं. हेन्स डिक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. आता ह्या सेंटेन्सचा मिनिंग काय होतो, जेव्हा तो ए पॉईंटला वरती होता तेव्हा त्याच्याकडे कोणती एनर्जी जास्त होती, पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तो खाली आला तर काय होईल, पोटेन्शियल एनर्जी कमी 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 होत तिचं रूपांतर कायनेटिकमध्ये होईल. आणि सगळ्यात जेव्हा बी पॉईंटला असेल ते पूर्ण पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं असेल. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे व्हेलॉसिटी जास्त असेल तर कायनेटिक एनर्जी जास्त असते. आता कारण फॉर्म्युला आहे हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. मास तर बदलत नाही पण व्ही स्क्वेअरने बदलतो, म्हणजे व्हेलॉसिटी बदलली म्हणजे कायनेटिक एनर्जी बदलते. आणि म्हणून डिक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, जेव्हा तो ए पासून बीकडे येतो तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होते, परंतु तिचं रूपांतर कशामध्ये होतं, कायनेटिकमध्ये होतं, म्हणजे वेग वाढत जातो. आता आपण लिहू, ह्या साईडला पोटेन्शियल एनर्जी आणि या साईडला डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स आहे. आता बीला कायनेटिक व्हेलॉसिटी जास्त असते बी पॉईंटला आणि ए पॉईंटला कमी असते, तर यांच्यामधला डिफरन्स घेतला इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी असावी. मग हे इक्वेशन कसं लिहिलं, तर कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी किती असेल, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर ॲट पॉईंट बी. कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए किती असेल, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर ॲट पॉईंट ए. मग ह्यांचा डिफरन्स केला तर तो डिफरन्स किती असेल, मस्ट बी इक्वल टू द एम जी एच. एच म्हणजे किती, हाईट ए टू बी, ती किती आहे, 2r इतकी आहे. ती हाईट किती आहे, 2r इतकी आहे बघा. तर पोटेन्शियल एनर्जी एम जी एचने काढतात, एचची व्हॅल्यू 2r टाकली तर एम जी इंटू 2r. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इतका असतो. आता बघा, आता पुढच्या स्टेपला या ठिकाणी आपण यम कॉमन घेतला, हाफ यम कॉमन घेतला तर यम यम गेट्स कॅन्सल्ड, हा 2 तिकडे मल्टिप्लाय होईल तर 4rg होणार. तर आणि एक साईडला काय राहणार, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. मग व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू, समजलं का, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 तिकडे मल्टिप्लाय झालं तर 4rg. पण व्ही बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची ॲट पोझिशन बीला. व्ही बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची ॲट पोझिशन बीला, परंतु एची व्हॅल्यू ॲट व्हेलॉसिटी ॲट पॉईंट एची व्हॅल्यू माहिती आहे, मग ती किती आहे, √rg. आत्ताच आपण काढली इक्वेशन फर्स्ट ॲट पॉईंट एला. व्ही ए √rg असेल तर ह्याचा स्क्वेअर केला तर ह्याचाही स्क्वेअर करा, तो किती येईल, मग रूट कॅन्सल होईल स्क्वेअर केल्यावर, रूटचं स्क्वेअर केल्यावर काय होतं, रूट कॅन्सल होतं rg. मग व्ही ए काय असेल, rg असेल. मग हा rg इथं पुटअप केला आणि तो इकडे ॲड केला, हा rg पुटअप केला बघा, व्ही बी स्क्वेअर मायनस rg इज इक्वल टू हा 4rg. फक्त इथं rg पुटअप केला व्ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू. मग हा rg इकडे ॲड केला तर 5rg, व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 5rg, बट वी वॉन्ट ओनली व्ही बी, सो टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स.
सो व्हॉट वी गेट √5 rg. म्हणजे बघा बी पॉईंटला व्हेलॉसिटी किती असते √5 rg आणि ए पॉईंटला किती असते √rg. आता कोणती जास्त आहे बी पॉईंटला व्हेलॉसिटी जास्त आहे, मॅग्निट्यूड जास्त आहे. दिस इज द मॅक्झिमम पॉसिबल व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी. बरं आता पुढचं ॲट पोझिशन कोणती राहिली टॉपची झाली, ए पॉईंटची झाली, अप्पर मोस्ट पॉईंट, लोअर मोस्ट पॉईंट बीची झाली, अप्पर मोस्ट पॉईंट एची झाली. एची किती असते व्हेलॉसिटी ए या ठिकाणी √rg आणि व्ही बी किती असेल √5rg आणि सीला किती असेल सी तर ए आणि बीच्या मध्ये सी अथवा डी दोघं ठिकाणी सेम असेल व्हेलॉसिटी. मग एला कमीत कमी म्हणजे √rg असते आणि बीला जास्तीत जास्त म्हणजे √5rg असते. तर सी आणि डीला ही मीडियम असेल, ह्याच्यापेक्षा जास्त असेल व्हेलॉसिटी आणि ह्याच्यापेक्षा इथं व्हेलॉसिटी कमी असेल. कारण असंच जाताना इथं व्हेलॉसिटी जास्त असतो आणि तो कमी कमी होतो आणि परत इकडे येताना तो वाढत थोडासा वाढतो आणि इथं अजून वाढत सगळ्यात जास्त असतो. मग आता आपण सी आणि डी दोघं पॉईंट सेम आहेत. तर ॲट पोझिशन्स वेन स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल ॲट पॉईंट सी अँड डी तर फोर्स ड्यू टू टेन्शन इज द ओनली फोर्स टुवर्ड्स द सेंटर ॲज वेट mg इज परपेंडिक्युलर टू द टेन्शन. आता ह्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं आहे की फोर्स सेंट्रिपिटल फोर्स हा सी आणि डीला कसा आहे टुवर्ड्स द सेंटर आहे आणि वेट कसं आहे दोघं ठिकाणी परपेंडिक्युलर टू दॅट सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून आपण फक्त सेंट्रिपिटल फोर्स किती असेल इक्वल टू टेन्शन असेल. जेव्हा स्टोन इथं असेल तेव्हा ताण कमी असेल आडवा असताना आणि म्हणजे टेन्शन हे कमी असेल. आता पुढच्या स्टेपला बघूया आपण. तर फोर्स ड्यू टू टेन्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे हे जे टेन्शन आहे तोच फक्त सेंट्रिपिटल फोर्स असेल कारण वेट हे दुसऱ्या डायरेक्शनला आहे. बरं हा वेट हा काय करतो स्पीड वाढवण्याचं काम करतो आणि हा टेन्शन काय काम करतो तर तो डायरेक्शन चेंज करायचं काम करतो. बघा फोर्स ड्यू टू टेन्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स यूज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलायला कारणीभूत आहे टेन्शन आडवा दोरीतील ताण TC किंवा TD. आणि वेट काय काम करतं वेट mg इज यूज्ड ओनली टू चेंज द स्पीड चेंज करण्यासाठी वापरलं जातं. आता म्हणून आपण TC इज इक्वल टू mv²/r. आता इथं mg मायनस प्लस घ्यायची गरज नाही, फक्त TC इज इक्वल टू mv²/r लिहू शकतो कारण ओनली वेट हे परपेंडिक्युलर डायरेक्शनला आहे म्हणून त्याचा विचार करायची गरज नाही. हे अजून कामाचं नाही आहे. आपण पुढचा भाग बघूया. मग जेव्हा तो पॉईंट ॲट मिडवे पोझिशन सीला जेव्हा तो असतो पॉईंट सीला तर ॲट मिडवे पोझिशन सी फ्रॉम पॉईंट सी टू बी म्हणजे तो सी पासून बीला जेव्हा येणार असा अर्ध्यातून असा फिरत असताना इथून इथं जेव्हा येणार तर त्यावेळेला काय चेंज होतं तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. कारण तो इथं म्हणजे ह्या पोझिशनपेक्षा तो वरती आहे आणि मग इथं त्याला पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी इथं असते, ती कमीत कमी होते म्हणजे याचा स्पीड वाढतो म्हणजे तेवढी पोटेन्शियल एनर्जी अर्धी कमी होऊन जाते आणि त्याच्या स्पीडमध्ये रूपांतर होतं, व्हेलॉसिटीमध्ये रूपांतर होतं म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते. आणि इथून इथं येईल तर अजून कायनेटिक एनर्जी वाढेल, ही पोटेन्शियल एनर्जी कमी होईल. म्हणून डिक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. मग हे कायनेटिक एनर्जी बी आणि सी यांचा डिफरन्स घ्यायचा कायनेटिक एनर्जीचा आणि इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आता इथं आर याची व्हॅल्यू किती टाकली आर कारण डिस्प्लेसमेंट सी टू बी डिस्प्लेसमेंट किती आहे इक्वल टू रेडियस आहे. ह्या लेवलला तो होता तर हे शॉर्टकट डिस्प्लेसमेंट त्याची आर असेल फक्त तर आर आहे.
मग जर आर व्हॅल्यू पुटअप केली, या ठिकाणी हाफ ऑफ एम कॉमन काढला मागच्यासारखा, एम गेट्स कॅन्सल्ड, हा 2 इकडे मल्टिप्लाय केला 2RG, VB² मायनस VC² इज इक्वल टू 2RG. परंतु VBची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √5RG, आणि त्याचा स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल, मग किती 5RG. मग हे 5RG पुटअप केली इथं व्हॅल्यू 5RG मायनस VC² इज इक्वल टू 2RG. आता हा VC² इकडे पाठवा आणि 2RG इकडे पाठवा. 5RGमधून 2RG काय होईल, मायनस होईल, आणि इक्वल टू काय होईल, हा प्लस VC² होईल. मग आता VC² 5RG मायनस 2RG, तर VC² इज इक्वल टू 3RG येणार, म्हणजे मीडियम येणार. तर VC किंवा VDला √3RG असते. आता आपण बघितलं 3 ठिकाणी, इथं एला VA किती असतो √RG, इथं किती असतो जास्त म्हणजे √5RG, आणि इथं किती असतो √3RG, म्हणजे मीडियम असतो तो ना, निम्मे नसतो. हां, लक्षात ठेवा ही गोष्ट, √3RG असतो तो. तर तो व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. नाव विल स्टॉप हिअर. पुढचा टॉपिक आपण बघणार, हे इकडचं पण डेरिवेशन बाकी.